नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी मागील 9 दिवसापासून मित्रांनो बघा या ठिकाणी ठाणे महानगरपालिका पदभरती 2025 मित्रांनो बघा संदर्भामध्ये जे की गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो प्रश्नोत्तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपण कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा 9 दिवसापासून कव्हर करत आहोत म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी आपला आजचा भाग हा 9वा असणार आहे। आणि मागील जर तुम्ही या ठिकाणी 8 भाग जर समजा अभ्यासाला नसेल मित्रांनो, या सर्व भागाची मित्रांनो बघा प्लेलिस्ट या ठिकाणी तयार करून मित्रांनो आपल्या ठिकाणी या ठिकाणी बघा या व्हिडिओच्या खाली आम्ही तुम्हाला या ठिकाणी लिंक मेन्शन करून दिलेली आहे। बघा जर तुम्ही बघा मित्रांनो मागील सर्व काही भाग या ठिकाणी बघा अभ्यासाला नसेल मित्रांनो बघा सर्व काही भाग अभ्यासून घ्या, कारण मित्रांनो बघा सर्व भागांमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो बघा TCS बघा काय तर TCSचे मित्रांनो बघा मोस्ट PYQ प्रश्न असतात मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही समाविष्ट मित्रांनो बघा आपल्या प्रत्येक प्रश्नांची या ठिकाणी केलेले आहेत। म्हणून बघा मित्रांनो अवश्य बघा मागील सर्व काही पार्ट मित्रांनो आपला हा आजचा भाग देखील बघा तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही या ठिकाणी आपला मित्रांनो व्हिडिओ अभ्यासत असाल, चॅनलला व्हिजिट केला असाल, सबस्क्राईब मात्र बघा तुम्ही आताच या ठिकाणी आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या। ओके बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला ते सांगतो या ठिकाणी। ओके जर तुम्हीही जर अद्याप तुम्ही किंवा बघा तुमच्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी नातेवाईक कोणी बी असो जर मित्रांनो बघा आपल्या महानगरपालिकेमध्ये जर ठिकाणी अप्लाय आणखीनही केलं नसेल बघा मित्रांनो, वेळ गेलेली नाही बघा मित्रांनो, 2 सप्टेंबर मित्रांनो बघा शेवटची या ठिकाणी तारीख असणार आहे। म्हणून मित्रांनो बघा अवश्य या ठिकाणी मित्रांनो बघा अप्लाय मात्र करून घ्या। ओके अप्लाय करून घ्या, तुम्ही केलं नसेल करून घ्या, मित्रमैत्रिणींना देखील मित्रांनो या ठिकाणी बघा अप्लाय करायला सांगा। ओके तर बघा पुढे प्रश्न पहिला काय म्हणतो आणि कशा स्वरूपाचा आहे। तर बघा मित्रांनो, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, त्यात शिक्षकाचे वय मिळवले असता त्या सर्वांच्या वयाची सरासरी 10 वर्ष होते। तर बघा मित्रांनो या ठिकाणी शिक्षकाचं वय बघा आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। ओके शिक्षकाचं वय बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे मित्रांनो। बघा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला बघा 100% मित्रांनो बघा एखादा बघा परीक्षेमध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळू शकतो किंवा मिळणारच मित्रांनो अशा प्रकारचा बघा मित्रांनो प्रश्न मित्रांनो बघा या प्रकारचे बघा सर्व काही प्रश्न या ठिकाणी TCS मित्रांनो बघा या ठिकाणी रिपीट करत आहे। ओके मित्रांनो बघा तर मित्रांनो बघा नोट करून घ्या। ओके नोट डाऊन करून घ्या। तर बघा या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघा एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये मित्रांनो बघा कशा स्वरूपानं बघा या ठिकाणी आपण काढू शकतो। ओके तर बघा काही करायचं नाही बघा, मी जे ट्रिक सांगतो या ठिकाणी बघा तुम्हाला फक्त ती या ठिकाणी बघा ट्रिक तुम्हाला वापरायची आहे। ओके तर बघा काय म्हणलं आहे, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे ना, सरळ काय करा आता हे 20 गुणाकारात 8 आता सरळ 8 दोन्ही 16 किंवा 20 8 जर आपण म्हणले तर किती बघा 20 8 160। ओके मग याच्यानंतर मित्रांनो त्यात शिक्षकाचं वय मिळवलं म्हणजे काय, या 20 जणांमध्ये जर समजा आपण शिक्षकाचं वय मिळवलं असता त्या सर्वांच्या मित्रांनो वयाची सरासरी किती 10 वर्ष वाली म्हणजेच किती बघा तर या बघा जवळपास किती या 20 मध्ये मित्रांनो बघा एक शिक्षक मिळवलं झालं किती बघा 21 आणि मित्रांनो बघा 21 जणांच्या वयाची सरासरी किती बघा 10 वर्ष आहे, हे 10। ओके आता 21 10 बघा 210। आता मित्रांनो बघा या ठिकाणी जे 21 जणांची मित्रांनो बघा सरासरी आली बघा जी की 210। जर बघा या 210तून आपण मित्रांनो या 20 जणांची जर आपण सरासरी मायनस केली ओके जी की 160 जर मित्रांनो या ठिकाणी मायनस केली तर उरतात की बघा किती बघा तर जी की मित्रांनो बघा 50 वर्ष मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो बघा या शिक्षकाचं मित्रांनो वय असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे। ओके एकदम मित्रांनो बघा जे की TCSचे मित्रांनो मोस्ट बघा टफ मित्रांनो बघा एकदम टफ लेवलचे मित्रांनो बघा जे की PYQ स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला रोज प्रोव्हाइड करत असतो। म्हणून मित्रांनो बघा शक्यतो बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला, आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल बघा अवश्य सबस्क्राईब देखील तुम्ही बघा आपल्या चॅनलला मित्रांनो करून घ्या। ओके तर बघा पुढचा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, तर बघा दुसरा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे। ओके तर बघा एका स्त्रीकडे बोट दाखवून शांती म्हणाली, माझ्या भावाच्या काकांच्या मुलाची ही आई आहे। तर मित्रांनो बघा शांती त्या स्त्रीची आई कोण असणार। ओके मित्रांनो बघा अशा प्रकारचा जेव्हा केव्हा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघा पाहायला मिळणार तेव्हा मित्रांनो बघा तुम्ही हा एक काय करा बघा तुम्ही स्वतःवरही बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी तयार करा, म्हणजे तुम्हाला बघा अशा प्रकारच्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी एकदम मित्रांनो बघा सोप्या पद्धतीनं समजेल। ओके आता काय म्हणले बघा
मित्रांनो एका स्त्रीकडे मित्रांनो बोट दाखवून शांती काय म्हणाली, माझ्या भावाच्या काकाच्या मुलांची आई आहे. ओके, म्हणजे काय मित्रांनो बघा, शांतीचा मित्रांनो भाऊ. ओके, शांतीचा मित्रांनो भाऊ. ओके, मग भाऊ मग काय म्हणते, शांतीच्या भावाच्या काकाच्या ओके मुलाची आई. ओके मित्रांनो, भावाच्या काकाची मुलाची आई म्हणजे कोण मित्रांनो, शांतीच्याच मित्रांनो बघा या ठिकाणी काकांच्या मुलाची आई म्हणजे कोण, तर काकांची बायको कोण पडते मित्रांनो, सध्या आपल्याला काकू पडते. ओके, काकू किंवा काकी म्हणतात. ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी पुढे, तर शांती त्या स्त्रीची कोण मित्रांनो बघा, जर मित्रांनो बघा ह्या शांतीची मित्रांनो बघा कोण, तर माझ्या भावाच्या काकाच्या मुलांची आई. हे मित्रांनो बघा शांतीची कोण आहे, तर काकू आहे मित्रांनो. तर काकूची या ठिकाणी शांती कोण असणार बघा, तर पुतणी बघा, जे की क्रमांक बघा क, जे की मित्रांनो पुतणी बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं असणार आहे. ओके, बघा लक्षामध्ये असू द्या बघा, या प्रकारचे सर्व काही प्रश्न मित्रांनो बघा TCS बघा बार बार रिपीट करत आहे. ओके मित्रांनो, बार बार रिपीट करत आहे म्हणून बघा अशा प्रकारचे बघा सर्व प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघा मित्रांनो नजरेखालून जाऊ देऊ नका. बघा सर्व मित्रांनो जसंही नजरेखालून गेलं त्याच प्रकारे बघा मित्रांनो अशा प्रकारचे सर्व काही प्रश्न तुम्ही नोट डाऊन मित्रांनो या ठिकाणी बघा करण्याचा प्रयत्न करत चला. बार बार सांगालो मित्रांनो, नोट डाऊन करून घ्या. ओके, पुढे तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे, तर बघा घड्याळातील एका भिंतीवर आरसा व त्याच्या समोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर बघा घड्याळात प्रत्यक्षात 4:30 मित्रांनो वाजले असतील तर बघा मित्रांनो घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल किंवा मित्रांनो बघा कोणती वेळ दाखवेल, या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा रीतीनं या ठिकाणी काढू शकतो. ओके, तर मित्रांनो बघा जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारल मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे काय, सरळ मित्रांनो बघा या ठिकाणी 11:60 घ्या आणि मित्रांनो या 11:60 मित्रांनो बघा हे किती, तर 4:30 मायनस करून टाका. ओके, 60मधून 30 गेले, उरले किती बघा 30. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी जर आपण 11तून जर 7 काढल्या तर उरले किती बघा मित्रांनो या ठिकाणी 11तून जर आपण 7 काढल्या, सॉरी बघा 4 आहे ना या ठिकाणी, सॉरी 4 आहे बरं. जर आपण या ठिकाणी 11तून जर 4 काढलं तर बघा म्हणजे किती बघा 7, म्हणजे किती बघा जवळपास मित्रांनो बघा या ठिकाणी आरशाची प्रतिमा कोणती वेळ दाखवेल तर 7:30 म्हणजे काय बघा, जे की बघा क्रमांक बघा 7:30 बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो लक्षामध्ये असू द्या बघा एकदम मित्रांनो या ठिकाणी सोप्या स्वरूपात मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आपला यूट्यूबवर मित्रांनो बघा बरेचसे मित्रांनो बरोबर 1 लाख 2 लाख जवळपास मित्रांनो बघा काही यूट्यूबरचे बघा या ठिकाणी 5 लाखपर्यंत मित्रांनो बघा सबस्क्रायबर्स झालेले आहेत. परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी कोणताही यूट्यूबर मित्रांनो बघा तुम्हाला मॅथ बघा मित्रांनो या ठिकाणी शिकवणार नाही. मित्रांनो बघा या ठिकाणी मॅथ शिकवणार मित्रांनो ते फक्त आणि फक्त तुम्हाला काय, तर सोपा विषय कोणता GKGS मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी ते पुरवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मित्रांनो आपल्या मित्रांनो एक चॅनल मित्रांनो यूट्यूबवरचं असं एकमेव आहे की मित्रांनो बघा आपलं भलेही चॅनल बघा छोटंसं आहे, परंतु मित्रांनो बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा आपल्या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो प्रत्येक मित्रांनो सरळ सेवेच्या भरतीसाठी बघा मित्रांनो मॅथ आणि मित्रांनो बघा रिझनिंग या ठिकाणी बघा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा मित्रांनो या ठिकाणी बघा एक प्रयत्न मित्रांनो बघा आमच्या मित्रांनो या ठिकाणी बघा टीमकडून मित्रांनो बघा या ठिकाणी एक प्रकारे केला जातो. ओके मित्रांनो, म्हणून बघा मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून टाका. आणि मित्रांनो बघा आपले मित्रांनो जे सबस्क्रायबर्स मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो आपली यूट्यूबची फॅमिली बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी वाढवत चला. ओके मित्रांनो आपली यूट्यूबची फॅमिली बघा तुम्ही या ठिकाणी वाढवत चला. ओके, तर बघा पुढचा बघा चौथा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, कशा प्रकारे आपण या ठिकाणी सोडवू शकतो. ओके, तर काय म्हणतो, तर बघा जर मित्रांनो काय कंसामध्ये 10a + b ओके ही 2 अंकी संख्या 84 आहे. ओके, 10a + b ही 2 अंकी संख्या बघा 84 आहे आणि b ची किंमत किती 4 असेल तर a ची किंमत आपल्याला शोधायची आहे. ओके, a ची किंमत आपल्याला शोधायची आहे. तर बघा या ठिकाणी कशा प्रकारे आपण प्रश्नाचं योग्य आन्सर काढू शकतो. ओके, तर काय म्हणलं बघा मित्रांनो कंसामध्ये बघा 10a + b ही मित्रांनो बघा 2 अंकी संख्या किती तर 84 आहे ना मित्रांनो 84. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी b ची किंमत किती बघा b ची किंमत 4 ओके असेल तर a ची किंमत बघा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर सरळ सरळ आता बघा काय करा, हे 10 ला 10
आता मित्रांनो बघा या ठिकाणी ए आहे ना गुणाकारामध्ये, एची किंमत किती आहे आपल्याला माहीत नाही ना मित्रांनो, म्हणून गुणाकारात ए घ्या किंवा बघा सरळ सरळ ए घेतलं तरी चालेल. बघा या ठिकाणी आपण ए घेऊ. ओके, मग पुन्हा प्लस या ठिकाणी बीची किंमत किती 4 आहे, या ठिकाणी 4. मग पुन्हा कंस बंद या ठिकाणी करा आणि बरोबर पुन्हा या ठिकाणी आलं किती 84. ओके, आता मित्रांनो बघा बरोबर काय करा, आता हे 10. ओके, हे 10a प्लस मित्रांनो किती बघा या ठिकाणी 4 बरोबर 84 घ्या किंवा बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सरळ बघा अशा प्रकारे या ठिकाणी वरच्या प्रमाणे घेऊ शकता. ओके, आता या ठिकाणी बरोबर आता हा जाऊ द्या, हे कटच करा. ओके, तर जाऊ द्या या ठिकाणी बघा गोंधळू नका, कट करा. ओके, जाऊ द्या. तर आता बघा सरळ मित्रांनो काय करा, हे 10a 10a जशाच तसं घ्या. ओके, हे 10 आणि हा a. ओके, आता मित्रांनो बघा या ठिकाणी बरोबर इथून आता येते बरं, आता बरोबर हे 84 आलं. ओके, आणि मित्रांनो बघा आता हे जे मित्रांनो 4 आहे मित्रांनो बघा इथं प्लसमध्ये या मित्रांनो आता इथून या साईडला मित्रांनो म्हणजेच काय तर 84च्या या साईडला येणार आहे ना, म्हणजे मित्रांनो गेलं हे बघा 4 या ठिकाणी मायनसमध्ये. तर आता बघा हे 10 बरोबर 10a आता मित्रांनो बरोबर मग पुन्हा नंतर 84मधून जर आपण 40 मायनस केल्या 4 मायनस केल्या तर उरले किती बघा 80. ओके, 80. आता बरोबर मित्रांनो या ठिकाणी ए बरोबर हे 80/10. आता 10 1 10 बघा 10 8 80 म्हणजे बघा जवळपास मित्रांनो किती बघा या ठिकाणी मित्रांनो एची किंमत बघा 8 मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. बघाची की क्रमांक बघा ड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. की मित्रांनो बघा जी बघा मित्रांनो ड या ठिकाणी 8 बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जी की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला काही गोष्टी सांगतो तर बघा लक्षामध्ये ठेवून घ्या. असू द्या बघा मित्रांनो तुम्हाला जर आपला हा या ठिकाणी जर महानगरपालिकेमध्ये लागायचं असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण बघा एक जवळपास 5 ओके 5000 प्लस प्रश्नांचा एक ठिकाणी बघा महाठोकळा बघा मित्रांनो आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही बघा अद्याप आपला हा महाठोकळा तुम्ही खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करा. या मित्रांनो महाठोकळ्यामध्ये तुम्हाला देणार काय होत बघा आम्ही सांगतो. GK GS भेटतं बघा तुम्हाला. पहिलं तर बघा GK प्लस GS भेटतो. ओके, पुन्हा याच्या मित्रांनो प्लसमध्ये बघा मराठी ग्रामरचे बघा मित्रांनो आत्तापर्यंत बघा TCS मित्रांनो ज्या परीक्षेमध्ये विचारले मित्रांनो बघा PYQ होते मित्रांनो बघा तेच बघा सर्व काही तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊन टाकू. ओके, प्लसमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी आपण काय देऊत बघा तुम्हाला या ठिकाणी वर्षामध्ये बघा मित्रांनो जानेवारी टू डिसेंबरमध्ये मित्रांनो बघा जेवढे काही बघा दिनविशेष मित्रांनो बघा असणार आहेत बघा जानेवारी ते डिसेंबरमध्ये ते सर्व काय बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. बघा मित्रांनो 100% बघा मित्रांनो दिनविशेषवर एखादा प्रश्न या ठिकाणी बघा विचारला जातो बघा कोणतंही मित्रांनो बघा या ठिकाणी तो पेपर असो बघा मित्रांनो कोणताही ओके विचारला जातो. ओके, आणि प्लस बघा मित्रांनो याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 2025 वर्षातले मित्रांनो बघा सर्व काय मित्रांनो बघा जानेवारी ते मित्रांनो बघा ऑगस्टपर्यंत मित्रांनो बघा सर्व चालू घडामोडी बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा देणार आहोत. म्हणून बघा आपला हा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करा मित्रांनो. आपल्या या महाठोकळ्यातूनच बघा मित्रांनो तुमच्या या ठिकाणी सर्व काही सिलेबस कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो. उरलं काय आणखी मॅथ रिजनिंग आणि बघा इंग्लिश मित्रांनो आम्ही या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो या चॅनल बघा तुमचं मित्रांनो या ठिकाणी सिलेबस कव्हर करून घेऊ की मित्रांनो बघा. ओके, तर बघा मित्रांनो तुम्ही काळजी करू नका कसल्याही स्वरूपाची. ओके, तर आपला हा महाठोकळा बघा मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो बघा 7414 939007 बघा हा मित्रांनो या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो बघा. या नंबरवर मित्रांनो तुम्ही फोनपे GPay काहीही करून बघा मित्रांनो या ठिकाणी 150 रुपये पे करा आणि मित्रांनो पे केलेली बघा स्क्रीनशॉट बघा तुम्ही मित्रांनो आपल्या नंबरच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकू नका. अवघ्या बघा मित्रांनो 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ओके, पुन्हा एकदा नंबर सांगतो 7414 की या ठिकाणी पुन्हा एकदा लिहितो बघा 7414 939007 बघा या ठिकाणी मित्रांनो आपला हा क्रमांक या ठिकाणी असणार आहे. ओके मित्रांनो बघा अवश्य बाय करा मित्रांनो कारण बघा 100% तुमचे मित्रांनो बघा या ठिकाणी पोस्ट निघणार. ओके 100% मित्रांनो म्हणून अवश्य बघा आपला हा महाठोकळा बघा तुम्ही या ठिकाणी अवश्य बाय करून घ्या. ओके, पुढचा 5वा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा आहे तर बघा मित्रांनो प्रश्न काय आहे बघा त्रिकोणाच्या एका कोणाचे माप 60 अंश आहे दुसरा कोणाचे माप बघा 30 अंश आहे तर मित्रांनो बघा त्रिकोणाचे तिसऱ्या कोणाचे माप किती या प्रकारचा प्रश्न आहे.
तर बघा मित्रांनो, एकदम मित्रांनो सोप्या लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी सोडवता आला पाहिजे हा प्रश्न, तरच सोपा आहे. नसता मित्रांनो अन्यथा बघा तुम्हाला मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी अवघड जाऊ शकतो. तर बघा कशा प्रकारे सोडवायचा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगतो. ओके, तर बघा लक्षामध्ये असू द्या मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बघा मित्रांनो त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती असतं मित्रांनो. बघा तुम्हाला माहीत आहे का या ठिकाणी. बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असतं बघा मित्रांनो. फटाफट बघा मित्रांनो कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही सांगण्याचा एक प्रयत्न करा. ओके, तर मित्रांनो बघा या ठिकाणी त्रिकोणाचं मित्रांनो क्षेत्रफळ या ठिकाणी बघा किती, तर 180 अंश असतं बघा मित्रांनो. या ठिकाणी 180 अंश. ओके मित्रांनो, या 180 अंशपैकी किती 60 अंश आणि 30 अंश मित्रांनो. बघा या ठिकाणी पहिल्याचं 60 आणि दुसऱ्याचं 30. तर बघा मित्रांनो तिसऱ्याचं या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे ना. सरळ 60 + 30 करा मित्रांनो. बघा झाले किती 90. आणि मित्रांनो बघा या जर आपण 180तून जर 90 मायनस केले उरलं किती बघा, पुन्हा या ठिकाणी 90 उरलं. म्हणजे मित्रांनो बघा 90 अंश या ठिकाणी तिसऱ्या कोणाचं मित्रांनो बघा या ठिकाणी माप असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो बघा महत्त्वाचे मित्रांनो बघा सर्व काही ठिकाणी प्रश्न संच आहेत मित्रांनो बघा, जी म्हणून तुम्ही काय करा या ठिकाणी बघा सर्व काही प्रश्न बघा नोट डाऊन करण्याचा मित्रांनो प्रयत्न मात्र या ठिकाणी बघा अवश्य करत चला. ओके, लिहून घ्या मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न. ओके, पुढचा प्रश्न बघा 6वा. वृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायची आहेत. एक कामगार बघा एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार बघा मित्रांनो हे खड्डे किती दिवसात खोदतील. या प्रकारचं बघा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो बघा वृक्षारोपणासाठी मित्रांनो 1800 खड्डे या ठिकाणी बघा खोदायचे आहेत. ओके, यासोबतच एक कामगार मित्रांनो बघा या ठिकाणी एका दिवसात किती 5 खड्डे खोदतो मित्रांनो. काय तर एक बघा एक कामगार. ओके मित्रांनो लक्षात घ्या बघा एक कामगार ओके एका दिवसात मित्रांनो किती बघा 5 खड्डे खोदतो. ओके, तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील. ओके मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न आहे ना. सरळ आता मित्रांनो हे 36 कामगार घ्या. आता या 36च्या गुणाकारात हे घ्या 5. ओके, हे जर 5 घेतला आपण तर आता आलं किती बघा तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. 36 गुणाकाराचं 5 घेता 5 सख 30 हातच्याला आले 3 5 त्रिक 15 15 आणि 3 मित्रांनो झालं किती बघा 180. ओके, आता सरळ मित्रांनो बघा हे 180ने 1800 खड्डीला गुणवून सरळ भागून टाका. ओके, आता मित्रांनो आता बघा हे 1800 खड्डे छतामध्ये बघा हे 180 खड्डे. ओके, आता हा एक कट 18 एका 18 18 10 180 म्हणजे किती मित्रांनो बघा 36 मित्रांनो बघा हे कामगार हे खड्डे किती दिवसात पूर्ण मित्रांनो खोदून टाकतील. तर बघा 10 दिवसामध्ये मित्रांनो बघा हे सर्व काही मित्रांनो बघा खड्डे मित्रांनो 36 हे कामगार मित्रांनो बघा या ठिकाणी खोदून टाकतील बघा, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा मित्रांनो काय एकदा मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न या ठिकाणी सोप्या स्वरूपाचे मित्रांनो TCS या ठिकाणी बघा विचारत आहे मित्रांनो. म्हणून बघा तुम्ही जास्त अवघड लेवलच्या प्रश्नांच्या या ठिकाणी बघा मागं वगैरे लागत बसू नका मित्रांनो. आपण बघा मित्रांनो TCS या ठिकाणी तुम्हाला कशा स्वरूपाचे प्रश्न संच बघा या ठिकाणी मित्रांनो विचारू शकते. ते सर्व काही बघा प्रश्न संच मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तुम्हाला या ठिकाणी बघा मी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या मित्रांनो बघा माध्यमातून या ठिकाणी प्रोव्हाइड करून देऊ मित्रांनो. म्हणून काय करा या ठिकाणी अवश्य आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी करून घ्या. ओके, शेवटचा प्रश्न बघा कशा स्वरूपाने या ठिकाणी आपण सोडवू शकतो. तर बघा मित्रांनो 7वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांचे बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बेरीज काढायची आहे मित्रांनो. या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आपण कशा प्रकारे काढू शकतो. काही करू नका बघा दुसरं तिसरं मी जे सांगतो फक्त आणि फक्त तेच तुम्ही या ठिकाणी करा. ओके, क्रमाने येणारे मित्रांनो बघा पहिल्या 50 नैसर्गिक संख्येमध्ये मित्रांनो बघा पहिली या ठिकाणी संख्या कोणती आहे तर ती म्हणजे बघा 1 आहे. ओके मित्रांनो बघा 1. ओके, मग या ठिकाणी बेरीज म्हटलं आहे ना प्लस शेवटची कोणती ही 50वी आहे हे 50. ओके, आता बघा छेदामध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी अंशामध्ये 2 संख्यांची बेरीज केली ना, म्हणून छेदामध्ये 2 आणि गुणाकारात मित्रांनो बघा एकूण किती संख्याची आपल्याला या ठिकाणी बघा बेरीज करायची आहे तर 50 नैसर्गिक संख्यांची. म्हणून बघा मित्रांनो गुणाकारात घ्या 50. आता सरळ बघा 50 + 1 झाले 51 51/2 गुणाकारात हे आले 50. ओके, आता जर 2 1 2 2 4 उरलं 1 2 5 10 म्हणजे किती बघा जवळपास 51 गुणाकारात बघा 51 गुणाकारात या ठिकाणी 25 आपल्याला मिळाले. आता 25 1 25ला आले 5 हातच्याला आले 2 पुन्हा 25 5 125 आणि हे जर 2 केलं तर झालं किती बघा 127 म्हणजे बघा मित्रांनो किती
जवळपास बघा मित्रांनो किती बघा 127 म्हणजे सॉरी या ठिकाणी करतो बघा पुन्हा, हे 5ला 5 आणि हे 127 म्हणजे किती बघा 1200 मित्रांनो 75 बघा मित्रांनो या ठिकाणी सर्व संख्यांची मित्रांनो बेरीज असणार आहे बघा, जी की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. ओके, तर मित्रांनो बघा हे होते आपल्या आजचे या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो भरती संदर्भाचे जे की मित्रांनो TCSचे मोस्ट पैकी बघा 7 प्रश्न संच. जर तुम्हाला हा आपला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत मित्रांनो आपला हा संपूर्ण काय मित्रांनो फुल व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो एवढं सांगून देखील बघा जर तुम्ही आपला हा महाढोकळा बाय केला नसेल अवश्य बघा मित्रांनो आपला हा महाढोकळा तुम्ही या ठिकाणी बाय करून घ्या. आणि मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत देखील मित्रांनो आपला संपूर्ण काय भाग या ठिकाणी शेअर करा. तर ओके मित्रांनो भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.